आईच्या आधीच्या काळात तू बघशील ना तर लाईफस्टाईल असं इन्फ्लेशन नव्हतं. इन्फ्लेशन होतं म्हणजे, आणि तुला टक्का बघ काय मिळायचा आधीच्या काळात. इव्हन LIC सारख्या पॉलिसीज वगैरे 11 आणि 10%, म्हणजे आता हे जे आधीच्या काळातली लोक ऐकत असतील आपल्याला त्यांना ते जाणवेल की FD 10% रिटर्न्स द्यायची, 11% वगैरे. आता खरंच तसं राहिलंय का? 7.5 वर कुठेतरी आपल्याला FD रिटर्न्स देत असतात. त्या काळातल्या लोकांना ह्या सगळे पर्याय बघण्याची गरजच नव्हती. आताच तसं राहिलंय का? इन्फ्लेशन तर आहे, पण तू लाईफस्टाईल, मेरे बाजू वाले के पास ये गाडी है तो मला पण ती गाडी घेतलीच पाहिजे, त्याच्याकडे ही घर आहे, म्हणजे माझं पण इक्विव्हॅलंट झालं पाहिजे. हा जो ट्रॅप मध्ये आपण अडकत चाललोय, तिथे मग मला वाटतंय की आपल्याला खरंच अशा गुंतवणूक करणं भाग पडतंय की जिथे आपल्याला इन्फ्लेशन प्लस 4 ते 5% मिळणं हे आजकालची गरज झाली आहे. हे आपली चॉईस नाही उरली. मग त्यातनं आधीचे लागणारे जे पैसे असतात जे 1-2 वर्षात लागतात ते नका गुंतवू, पण बाकीच्यावर तुम्हाला रिस्क घ्यायला का हरकत आहे. आणि थोडंसं मार्गदर्शन घ्या ना तुम्ही, म्हणजे तर तुमचे पैसे पण बुडण्याची भीती कमी होते.